हो. आज तारीख आहे 17 आणि वार आहे शुक्रवार. तर कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. तर शेतकरी मंडळी हो, तुम्ही कोणत्या भागातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पाऊस होणार आहे की नाही. तर शेतकरी मंडळी हो, तुम्ही इथे बघू शकता, वार आहे शनिवार आणि दिनांक आहे 18. तर इथे आपण बघू शकतो कोणकोणत्या भागामध्ये इथे वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. आपण जर बघितलं तर 18 तारखेला कोरडं वातावरण बऱ्याचशा ठिकाणी दिसत आहे. इथे आपण बघू शकतो मुंबईचा काही जर परिसर जर बघितला, खास करून मुंबई समुद्र किनारपट्टी जी आहे, या किनारपट्टीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजे शनिवारी होणार आहे. शनिवारी संध्याकाळी 6 नंतर वातावरणामध्ये अचानक बदल होऊ शकतो. आपण इथं बघू शकता कणकवली, कोल्हापूर, निपाणी, सावंतवाडी हा संपूर्ण परिसर, पणजी हा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने इथं बेलगाव, कोल्हापूर, ईश्वरपूर हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या परिसरामध्ये उद्या शनिवारी 18 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस या संपूर्ण भागामध्ये होणार आहे. तर आपण इकडं बघितलं सांगली, मिरज हा परिसर आपण बघू शकतो, जत या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आणि खास करून आपण इथं बघू शकतो पंढरपूर भागामध्ये कोरडं वातावरण दिसत आहे, पण इथं थोडाफार प्रमाणात बुरबुर होण्याची शक्यता आहे. जास्त नाही पण कमी प्रमाणात इथं वातावरण तयार होऊ शकतं. तर इकडं आपण बघू शकतो बारामती, फलटण हा संपूर्ण परिसर कोरडा दिसत आहे. तर हे तुम्ही बघू शकता, फक्त वातावरण उद्या शनिवारी फक्त कोल्हापूर भागामध्ये संपूर्ण संध्याकाळी 6 नंतर पावसाचं वातावरण दिसत आहे. आता आपण पुढे थोडंसं जाऊया की वातावरणामध्ये काही बदल होतोय का. तर आपण आता रविवारी 19 तारीख आहे आणि 19 तारखेला कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे चला तर जाणून घेऊया. तर हे आपण बघू शकतो दुपारी 2 नंतर अनेक भागांमध्ये सातारा, बेलगाव, सोलापूर या भागात जर आपण गेलो, कोल्हापूर, रत्नागिरी, पणजी हा जर संपूर्ण परिसर बघितला तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. सातारा, चिपळूण, महाड, पुण्याचा परिसर थोडासा कोरडा दिसतोय. हा दुपारी 1चा हवामान अंदाज आहे, रविवारी दुपारी 1चा. त्यानंतर आपण जर पुढे गेलो तर वातावरणामध्ये कशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, महाबळेश्वर इथं जर बघितलं तर महाबळेश्वर परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी 6 वाजता होणार आहे, रविवारी 19 तारखेला आपण बघू शकतो. तर आता आपण सोमवारचा हवामान अंदाज बघूया. सोमवार दिनांक 20. तर आपण इथं बघू शकतो सकाळी तर कोरडं वातावरण दिसत आहे, पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. दुपारी 1 नंतर इथं जर बघितलं चिपळूण, सातारा, इथं रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी हा जर निपाणी, बेलगाव, कोल्हापूर, मिरज, ईश्वरपूर, सातारा हा संपूर्ण परिसर आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण इकडं जाऊया लातूर, बार्शी, सोलापूर हा जर संपूर्ण परिसर बघितला, बीडमध्ये कोरडं वातावरण आहे, पण इकडं लातूरला शेजारी बार्शी, लातूर, सोलापूर हा संपूर्ण परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. इकडं वर आपण बघूया जळगावमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस होण्याची देखील तिथे देखील शक्यता आहे. तर इकडं आपण जर गेलो तर नंदुरबारच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. आता आपण बघूया, हा झाला सोमवारचा 20 तारखेचा 1 वाजायचा हवामान अंदाज. 1 नंतर वातावरणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर इथं आपण बघू शकतो संध्याकाळी 6 वाजता सोमवारी 20 तारखेलाच संध्याकाळी 6 नंतर अचानक दिवसभर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचं ऊन असेल आणि त्यानंतर संध्याकाळी अचानक हवामानामध्ये बदल होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. इथं आपण बघू शकतो, आपण जर बघितलं तर रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, पणजी, कोल्हापूर, ईश्वरपूर, सातारा
हा संपूर्ण परिसर पुण्याचा देखील काही परिसरामध्ये पुणे सासवड हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला, एक जणाची कमेंट आली ती भोरमध्ये पाऊस होईल का? तर सोमवारी 20 तारखेला भोरमध्ये संध्याकाळी 6 नंतर वातावरणामध्ये बदल होऊन थोड्या स्वरूपात इथे पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तर तर आपण वर जर बघितलं तर पुण्याच्या काही परिसरामध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी खूप तातडीचा आणि मोठा मेसेज आहे. तर आपण जर मनमाड भागामध्ये गेलो तर मनमाडमध्ये देखील इथे पाऊस होणार आहे. मनमाड, येवला इकडं वर मालेगावला कोरडं वातावरण असणार आहे 20 तारखेला सोमवारी. इथं जर आपण गेलो येवला, कोपरगाव, वैजापूर, श्रामपूर इकडं जर बघितलं तर सिन्नर, नाशिकचा भाग देखील कोरडा आहे, पण इकडं सिन्नरमध्ये पाऊस आहे. अकोल्यामध्ये कोरडं वातावरण असणार आहे. आपण इकडं बघितलं हे फक्त 6 नंतरचं वातावरणाचं बदल दिसतोय आपल्याला. इथं जर बघितलं राहुरी, अहिल्यानगर हा परिसर देखील अहिल्यानगरचा काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे, पण राहुरीमध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. आता आपण थोडंसं पुढं जाऊया. तर वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं वातावरणामध्ये बदल होतोय. आता हा सोमवारचाच 20 तारखेचा तुम्ही बघू शकता हवामान अंदाज आहे. संध्याकाळी 9 नंतर वातावरणामध्ये बदल होऊन आपण बघितलं 6 वाजता राहुरीमध्ये कोरडं वातावरण दाखवत होतं. पण आता जोरदार स्वरूपाचा पाऊस 9 नंतर इथे पडणार आहे. राहुरी, अहिल्यानगर हा संपूर्ण परिसर तुम्ही बघू शकता. इथं पूर्णपणे पाऊस पडणार आहे. पैठणमध्ये देखील पाऊस होणार आहे. छत्रपती संभाजीनगरचा जर काही भाग बघितला तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. कन्नडमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हा अत्यंत मोठा शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज आहे. आपण इथे बघू शकता कशा पद्धतीनं अनेक भागांमध्ये पाऊस पडताना दिसत आहे. तर आपण बघूया आता हे मुंबई, सातारा, दापोली, रत्नागिरी, पणजी हा त्या ठिकाणी पाऊस सोमवारी 20 तारखेला कोरडं वातावरण दिसत आहे. आता आपण मंगळवार 21 तारखेचं वातावरण बघूया. तर आपण जर बघितलं तर मंगळवारी 21 तारखेला देखील दुपारी संध्याकाळी 4 नंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस वातावरणामध्ये बदल होऊन अनेक भागांमध्ये होणार आहे. आपण हा संपूर्ण परिसर बघूया. पणजी, सावंतवाडी, कणकवली, कोल्हापूर, निपाणी, बेलगाव, ईश्वरपूर, राजपूर, रत्नागिरीचा काही परिसर, चिपळूण, सातारा, भोर, महाड हा लोणावळा, खेड, पुण्याचा संपूर्ण परिसर हे तुम्ही बघू शकता. पुण्याचा संपूर्ण परिसरामध्ये 21 तारखेला दुपारी 4 नंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये होणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मेसेज आहे. सासवड इथं बघू शकता, वाघोली, चाकण हे संपूर्ण परिसर, जुन्नर, अकोला हा संपूर्ण परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. सिन्नर, नाशिकमध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. आणि त्यानंतर अहिल्यानगरमध्ये देखील 21 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अहिल्यानगर खुद्द जिल्ह्याच्या ठिकाणी इथे जर तुम्ही बघू शकता तर इथे जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. इथं डेऱ्यामध्ये देखील थोड्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. पण इकडं राहुरी, सोनई, देवळाली इकडं कोरडं वातावरण दिसत आहे. आपण इथे बघू शकतो. तर आपण पुढे जाऊया. आता बुधवारी देखील आता आपण बुधवारी बघूया. बुधवार तारीख 22 तर इथे आपण बघू शकतो बुधवारी पुन्हा पाऊस रामराम करणार आहे. म्हणजे पूर्ण भागामध्ये महाराष्ट्राच्या कोरडं वातावरण असणार आहे 22 तारखेनंतर. थोड्याफार प्रमाणात इथे दिसतंय पुण्या, सातारा, कोल्हापूर बुधवारी देखील इथं दिसतंय. पण ह्या अहिल्यानगरचा भाग, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, जळगाव हा संपूर्ण जर परिसर बघितला तरी इथं कोरडं वातावरण दिसत आहे. फक्त ही समुद्रकिनारा जी पट्टी आहे इथे जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हा अत्यंत मोठा आणि ठळक असा आपला हवामान अंदाज आहे. तर शेतकरी मंडळी हो, तुम्ही कोणत्या भागातून आपला हवामान अंदाजाचे व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आम्ही ते तुमचे प्रश्नांची पूर्तता नक्की करू. तो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.